मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर माझं गुरुचरित्राचं काल उद्यापन झालेलं आहे आणि मी त्याचं मांडणी कशी केलेली तुम्हाला मी आता ते उद्यापन उचलण्याआधी तुम्हाला त्याची मांडणी कशी साध्या पद्धतीने केलेली तुम्हाला दाखवते। तुम्ही बघू शकता आणि तुम्ही घरच्या घरी गुरुचरित्र पारायण करू शकता। बघा, इथे गुरुचरित्राचा तुमच्याकडे जर मोठा फोटो असेल तर तुम्ही तो फोटो पहिल्यांदा स्थापित करून घ्यायचा। देवाच्या उजव्या बाजूला एक कलश स्थापन करायचा। त्या कलशामध्ये नारळ, सुपारी, फूल आणि दुर्वा टाकायचं। त्यांच्या गुरुदत्तांच्या समोर स्वामींची मूर्ती स्थापन करायची। डाव्या हाताला हे आपलं शंख स्थापन करायचा, दिवा स्थापन करायचा, तिथे एक विडा ठेवायचा, विड्यावर एक सुपारी ठेवायची गणपती म्हणून आणि पाण्याचा एक तांब्या ठेवायचा। छोटा असेल तर छोटा तुमच्याकडे ठेवा। हे पाणी तुम्ही पियायचं आणि किंवा तुम्ही तुमच्या मडक्यामध्येही ओतू शकता, तुमच्या घरामध्ये सर्वांना उपयोगी येईल। घंटीचीही पूजा करून घ्यायची। आपली जपमाळ आहे, जपमाळची पूजा करून ठेवायची। नैवेद्य ठेवायचा, हे खडीसाखर, काही तुमच्याकडे चणे वगैरे, शेंगदाणा, गूळ शेंगदाणा वगैरे असं काही नैवेद्य असेल हे रोज बदली करायचं। एक फ्रूट ठेवायचं देवाला आणि देवाच्या समोर बरोबर एक पाट मांडून तिथे गुरुचरित्राचं पुस्तक ठेवायचं। जशा प्रकारे मी ठेवलेलं आहे, मी आता ते बांधलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे गुरुचरित्राचं पुस्तक ठेवायचं आहे आणि पुस्तक वाचून झाल्यावर मी जसं लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे तशा प्रकारे ठेवू शकता तुम्ही। तर हे बघा, असं साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण मी केलेलं आणि खूप छान पद्धतीने त्याची सांगता झालेली आहे। हे बघा तुम्ही, तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा।